जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं राजगडच्या दुसऱ्या भागामध्ये। पहिला भाग तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता पहिला भाग। पहिल्या भागामध्ये आपण पाली दरवाजा मार्गे प्रवास चालू केला होता आणि वरती येताना ज्या कठीण पायऱ्या आहेत किंवा खडतर मार्ग आहे तो कसा आपण पार करत वरती आलो याचं पूर्ण विश्लेषण आपण दिलेलं आहे। हा समोर पाहताय तो आहे पालखी दरवाजा। छत्रपती शिवाजी महाराज हे ह्याच पालखी दरवाजातून किल्ल्यावर प्रवेश करायचे। पालखी दरवाजाच्या आतमध्ये येताच आपल्याला दरवाजाच्या वरती देवडी पाहायला भेटते। ही त्या काळातली देवडी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील। किती छान असं स्वरूप तुम्ही पाहू शकता ह्या देवडीचं आहे। इथे थांबूनच आपले मावळे हे ह्या दरवाजाचं संरक्षण करायचे। तसंच हा दरवाजा पाहू शकता किती सुंदर प्रकारे गायमुख पद्धतीने बनवलेला आहे। जसे वरती देवड्या आहेत तसंच खाली आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला ही देवडी पाहायला भेटते। समोर आपण सरळ जर किल्ल्यावरती आपण जाताना आपल्याला इथे तटबंदीच्या आतमध्ये त्या काळातील एक शौचकूप आपल्याला पाहायला भेटतं। ओके, हे त्या काळातील शौचकूप असू शकतं असा एक अंदाज आहे। आपण आता 2 नंबरच्या दरवाजामधून आलो आणि पुढे आल्यानंतर आपण देवडी वगैरे पाहिल्या आणि आपण थेट आता चाललेलो आहोत किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी। चला, आपण आता 2 नंबरच्या दरवाजापासून इथून आलो आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक छानसं तलाव आपल्याला इथे पाहायला भेटतो। पाहू शकता खूप छान असं पाणी पण त्या तलावामध्ये अजूनही आहे। समोर डौलाने फडकणारा आपला भगवा जणू काही बाले किल्ल्यात समोरच आहे असं आपल्याला निदर्शित आणून देतोय। आणि ही पाहू शकता ही सदर आहे आणि सदरच्या समोर हे असलेलं मोकळं पटांगण। येथे असलेल्या प्रत्येक वास्तूचं दर्शन ह्या नकाशामार्फत आपल्याला कळून येतं। सदरेच्या अगदी थोडंसं पुढे आल्यानंतरच आपल्याला हे त्या काळातील राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात। राजवाडा अवशेषाच्या समोरच आपल्याला दारू गोळा कोठार हे आपल्याला इथं पाहायला भेटतं। आतमध्ये आपण गेल्याचा आपल्याला आतमध्ये आता सध्या इथे काहीच नाहीये, मोकळी अशी रूम आहे आणि ह्या एका छोट्याशा दालनाच्या आपल्याला बाहेरच आपल्याला त्या काळातील मोडक्या अवस्थेमध्ये असलेल्या ह्या तोफा आपल्याला तर मित्रांनो, आपण आता चाललेलो आहोत राजगडच्या बाले किल्ल्याकडे। तुम्ही समोर पाहू शकता ही वाट एक बाजूला असा मोठा असा प्रचंड असा खडक आहे आणि दुसऱ्या बाजूला खोल अशी दरी आहे। अशा खडतर मार्गाने आपल्याला बाले किल्ल्याकडे जाण्यासाठीचा हा मार्ग आहे आणि इथूनच आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, समोर पाहता येते बाले किल्ल्यावर जाणाऱ्याची गर्दी आहे। हे अशा ह्या सिंगल माणूस एक खाली येऊ शकतो किंवा वरी जाऊ शकतो, याच्यातूनच आपल्याला वरती जायचं आहे। फायनली आपण बाल्य किल्ल्याचा तो कठीण मार्ग पार करून ह्या प्रचंड अशा दरवाजापाशी येऊन पोहोचलो आणि ह्या प्रचंड अशा दरवाजाचं समोर पाहिलेलं हे दृश्य पाहून मन प्रसन्न झालं। स्टार्ट। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बाले किल्ल्याच्या महादरवाजापासून थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला हे चंद्रकोर आकाराचं चंद्रकोर तलाव आपल्याला पाहायला भेटतो। अजूनही सुस्थितीमध्ये असलेला हे तलाव आपल्याला आपलं मनमोहक असं दर्शन घडवतो। चंद्रकोर तलावापासूनची ही वाट आपल्याला सरळ घेऊन जाते ते मुख्य अशा सदरेकडे। बाले किल्ल्यावर असलेली ही सदर आपल्याला थोडंसं वरती आल्यानंतरच पाहायला भेटते। हे समोर पाहता येते त्या काळील सदरचे अवशेष। आज अशा सदरेचे हे अवशेष हे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत। त्याच्या खालील फक्त पायाच हा आपल्याला पाहायला भेटतो।
हे अवशेष पाहून त्या काळामध्ये ह्या इमारती किती भव्य असतील याची आपल्याला प्रचिती मनामध्ये येते. आपल्याला पाहणीचे टाकीचे अवशेष अजूनही भेटत आहेत आणि थोडंसं पुढे आल्यानंतर काही दुरावस्थित झालेल्या इमारती इथं पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकता, हे इमारतीचे अवशेष आहेत हे समोरचे. आणि समोर आल्यानंतर इथं काहीतरी त्या काळात वास्तू असावी जी आज पूर्ण भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला भेटते. आणि हे त्या जुन्या इमारतीचे अवशेष असावेत, ते पाहू शकता. फक्त याचा पायाचा तर सध्या राहिलेला आहे, बाकी सगळे अवशेष वरचे जे होते ते जवळपास संपुष्टात आलेले आहेत. इथे एक थंड हवेचे झुळूक आल्यासारखं असं फील होत आहे, जे की आपला गारवा कसा गारवा राहतो तशा प्रकारचा. आणि हे जे आहे ते शेवटचं पॉईंट बाले किल्ल्यावरचा. तुम्ही समोर पाहताय ती आहे सुवेळा माझी, आणि किती छान असं दृश्य इथून आपल्याला पाहायला भेटते सुवेळा माझी. आता आपण आहोत राजगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती, आणि इथून आपल्याला सुंदर असं म्हणजे एकदम शेवटचं टोक आहे हे. आणि इथल्या शेवटच्या टोकापासून आपल्याला खालून आपण जिथून आलो होतो ना त्याचं सुंदर असं दृश्य आपल्याला इथं पाहायला भेटतंय. तुम्हाला दिसतंय की माहीत नाही, पण इथं खाली आपण जिथे गाडी पार्क केली ना आपली 2 चाकी, त्याचं सुंदर असं दृश्य आपल्याला इथून पाहायला भेटतंय. आणि पाठीमागं पाहू शकता हा बाले किल्ल्यावरचा सगळा शेवटचा पॉईंट आहे. आणि आज याची दुरावस्था इतकी बेकार झाली आहे, पाहू शकता. इथून वरती इथं एक बुरुज होता आणि वरती जाण्यासाठी अशा इथून पायऱ्या होत्या, पण त्या आज संपूर्ण नष्ट झालेल्या आहेत, कारण हा बुरुजच जवळजवळ नष्ट झालेला आहे. याचं फक्त खालचं स्ट्रक्चर असं थोडंसं आहे जे आज आपल्याला पाहायला भेटते. बाकी सगळी दुरावस्था आपल्याला इथं झालेली पाहायला भेटते. रायगडावर जशी बाजारपेठचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात, तसंच काही अवशेष हे इथं तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे ही त्या काळातली पत्रव्यवहार वगैरे करण्यासाठी जे वेगवेगळे आत्ताच्या काळामध्ये जे मंत्रिमंडळाचे जसे सेक्शन असतात ना, त्या प्रकारचे इथं सेक्शन असावे त्यावेळेचे, जे मंत्रिमंडळाचा व्यवहार इथूनच चालत असावा. आणि ही सगळी बाजारपेठचं आपण पाहू शकता. काही काही पायऱ्या वगैरे अजून सुस्थितीत आहेत, पण जवळपास खालचं फक्त स्ट्रक्चर राहिलेले, वरचा सगळा भाग सध्या नामशेष झालेला आहे. आपण आत्ताच बाले किल्ल्यावरून जाऊन आलो आणि आपण आता चाललेलो आहोत पद्मावती माचीकडे. तर पद्मावती माचीकडे जातानाच आपल्याला समोर पाहता येते रामेश्वराचं मंदिर लागतं. रामेश्वराच्या मंदिराच्या अगदी बाहेरच नंदी, आणि आतमध्ये जाताच आपल्याला छान अशी महादेवाची पिंड पाहायला भेटते. महादेवाच्या पिंडीच्या शेजारीच मारुतीरायाचं एक त्या काळातलंच जुनं शिल्पही पाहायला भेटतं. पद्मावती मंदिराकडे जाताना ही लागते आपल्याला दीपमाळ, आणि हा समोरचा मार्ग जातो तो थेट पद्मावती देवीच्या मंदिराकडे. तुम्ही पाहू शकता सुबक असं हे मंदिर आजही छान सुस्थितीमध्ये त्या काळातील किती छान मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्या 2 त्या काळातील देवींच्या मूर्त्या. पद्मावती देवीच्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला इथे पाण्याच्या विहिरीसारखं गोड पाणी असलेलं आपल्याला एक विहीर पाहायला भेटते. इथं अशा 2 विहिरी आहेत जिथले पाणी आजही ट्रेकर्स लोक इथं आलेले पितात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सईबाई यांची इथे आपल्याला ही समाधी एक पाहायला भेटते. समाधीच्या पलीकडेच आपल्याला हे आराम करण्यासाठी असलेलं इथे एक वास्तू पाहायला भेटते. त्याच्या शेजारीच आपल्याला हा तलाव पाहायला भेटतो.
गुंजावणे गावामार्गे येणारी एक वाट म्हणजेच ही चोर दरवाजा मार्गे आलेली ही वाट आहे. तर ह्या मार्गानेही खूप सारे ट्रेकर्स हे गडावरती येतात. तर ही चोर वाट आपण पाहू शकतो किती छोटीशी आहे आणि इथूनच गड प्रेमी हे येत असतात. हा समोर पाहतोय तो आहे बाले किल्ला, जे की आपण आत्ताच जाऊन आलोय आणि आता आपण चाललेलो आहोत सुवेळा माचीकडे. तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, पण तो बुरुज आहे तो शेवटचा तोच आहे सुवेळा माची. तर चला तर मग. सुवेळा माचीकडे जाताना हा एक दरवाजा आपल्याला त्या काळातला पाहायला भेटतो. तसेच इथे एक पाण्याचं आपल्याला सुंदर असं टाकही आपल्याला इथं जाताना पाहायला भेटतं. तर आज आपण राजगड ह्या ट्रेकसाठी आलो होतो आणि राजगडावरती आपल्याला काही ट्रेकर्स मंडळी इथं भेटलेले आहेत, जे की कुठून आलात तुम्ही? घोडेगाव नगर मंचर म्हणजे जुन्नर साईड. ओके जुन्नर साईडून आले. अच्छा, तर त्यांना आपण विचारूयात की नक्की गड त्यांना कसा वाटला. भारी गड सगळ्यांनी यायला पाहिजे, बघायला पाहिजे. काय काय बघितलं तर नक्की? माचीकडे गेलो, सुवेळा बाले माची. किल्ला बघितला. ओके, आणि पद्मावती मंदिर अजून वगैरे? बघायचं बाकी. अच्छा, ते बाकी आहे. म्हणजे एकंदरीत किल्ला चढताना वगैरे कसा वाटलाय? एक नंबर वाटला. लाईफचा एक नंबर. म्हणजे थोडस चढताना वगैरे थोडं अवघड थोडं फार वाटलं आम्हाला. थोडं वाटलं, जास्त पण गर्दी आहे. एक दिवस येतो आपल्यात नाही का समोर आल्यावर. की त्या काळामध्ये जे मावळ्यांनी सर जसं केलं ना, ते थोडा अनुभव आपल्याला येऊन जातो त्याच्यातनं. हा. एक नंबर आहे गड फिटणं. त्याच्यामुळं प्रत्येकाने आता हे young age आहे, त्याच्यामुळं गड किल्ले हे फिरले पाहिजे. एकदा आपण महाराजांची घोषणा देऊ आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी. धन्यवाद. थँक्यू. समोर पाहताय तो आहे भक्कम असा चिलकती बुरुज. ह्या चिलकती बुरुजावरून महाराज हे आजूबाजूचा परिसर हे पाहायचे. आपण सुवेळा माचीकडे जात असताना आपल्याला इथे एक चोर दरवाजाचं दर्शनही घडलं. त्या काळातील हा चोर दरवाजा किती सुंदर आणि कशा प्रकारे बनवण्यात आलेला होता हे आपल्याला इथून पाहायला भेटतं. हा पण एक चोर दरवाजा असा. हा आहे सुवेळा माचीवरील सगळ्यात शेवटचा बुरुज. हा बुरुज एकदम पूर्ण खडकामध्ये खोदून हा मार्ग बनलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच्या पलीकडेच आपल्याला मारुती रायाचं सुंदर असं शिल्प इथे कोरलेलं दिसतं. सुवेळा माचीवरील सगळ्यात पाहण्यासारखं आणि तेथून योग्य असा परिसर आजूबाजूचा दिसणारं स्थान म्हणजे हे आहे नेडं. इथं वरती जाण्यासाठी कठीण असा रस्ता आहे, पण वरती गेल्यानंतर जो आनंद मिळतो तो कुठेही आपल्याला मिळणं शक्य नाही. मावळ्यांना आजूबाजूच्या शत्रूंचा आकार घेण्यासाठी किंवा शत्रूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या नेड्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये उपयोग व्हायचा. आपण आता राजगडावरती आहेत आणि राजगडावरही काय आहे पॉइंटचं नाव?
काय शिवळ्या माचीवरचं नेड आहे. नेड हो काय? नेड 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 नेड. तर त्या पॉइंटवर बसून आम्ही आता काकडीचा आस्वाद घेतोय आणि तुम्ही बघू शकता तुम्ही किती उंचीवर आम्ही बसलेलो आहे. सह्याद्री सोबत ही वेगळीच मजा आहे. काहीतरी आपण सुवेळ्या माचीवरती आहोत आता सध्या. म्हणजे सुवेळ्या माचीवरती जाऊन आलो, पण त्याच्या एक बॅक साईडला एक दुसरा दरवाजा आहे, तिथे आपण सध्या आलेलो आहोत. आणि इथं थोडंसं बांधकाम आपल्याला दिसतंय. तर पाहूयात नक्की कशाचं बांधकाम आहे ते. एक चोर दरवाजा. काय इथं महादेवाची पिंड आणि नंदी हे आत्ता बसवलेलं दिसतंय ना. नाही, सोहळ्या माचीवरून आपण थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इथे एक चोर दरवाजा मला वाटतं अजून एक लागलेला आहे आपल्याला. जो कुठं निघतो तो पाहूयात नक्की. पाणी साचलंय सगळं इथं.